जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम बकरी ईदच्या सर्व आपल्या सभासदांना, भारत देशातील सर्व आपल्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. बकरी ईद मध्ये बकऱ्याचीच कुर्बानी का दिली जाते, त्याचे महत्व व त्याच्या मागील इतिहास. प्रत्येकाच्या धर्माचा आपण आदर केला पाहिजे. तो आदर केव्हा होईल, ज्यावेळेस त्या धर्माविषयी आपल्याला थोडंफार ज्ञान असेल. म्हणून मी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. बकरी ईदला बकऱ्याचीच कुर्बानी का देतात, ह्याचे समज गैरसमज इतर धर्मियातील व ज्या लोकांना माहिती नाहीत त्यांचं अज्ञान दूर होण्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न करतोय. व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवेल. कृपया करून पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल, कृपया करून सर्वप्रथम त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र द्यायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरील विविध माहिती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल व जेणेकरून आपल्याला आपल्या ज्ञानात अजून भर पडेल. कृपया करून सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून आपणास या विषयाची माहिती मिळेल. चला पुढे व्हिडिओमध्ये आपण बकरी ईद विषयी आपणास माहिती देऊ. धन्यवाद. बकरी ईद कुर्बानी आणि महत्व. बकरी ईद, ज्याला ईद उल अजहा असेही म्हणतात, हा मुस्लिम बांधवांचा एक महत्वाचा सण आहे. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्यामागे एक खूप जुना आणि महत्वपूर्ण धार्मिक इतिहास आहे. बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी का दिली जाते? बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा हजरत अब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून सुरू झाली. इस्लामिक मान्यतेनुसार अल्लाहने हजरत अब्राहिम यांची निष्ठा आणि भक्तीची परीक्षा घेण्यासाठी त्यांना स्वप्नात आदेश दिला की त्यांनी आपली सर्वात प्रिय वस्तू अल्लाहसाठी कुर्बान करावी. हजरत अब्राहिम यांना आपला मुलगा इस्माईल सर्वात प्रिय होता. अल्लाहच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हजरत अब्राहिम आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी तयार झाले, तेव्हा अल्लाहने त्यांच्या मुलाच्या जागी एक बकरा ठेवला. अशा प्रकारे अब्राहिमचे प्राण वाचले आणि बकऱ्याची कुर्बानी देण्यात आली. हा अल्लाहने घेतलेला एक धैर्य आणि निष्ठा याचा कस पाहणारा एक परीक्षेचा भाग होता. या घटनेची आठवण म्हणून आणि अल्लाहवरील निष्ठेचे प्रतीक म्हणून जगभरातील मुस्लिम बांधव बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी देतात. बकरी ईद विषयी संपूर्ण माहिती पाहूया. नाव बकरी ईदला ईद अल अजहा, बलिदानाचा सण असेही म्हणतात. भारतात याला बकरी ईद असे म्हणले जाते कारण यात बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. महत्व. हा सण अल्लाहवरील निष्ठा आणि त्यागाचे प्रतीक आहे. हे हजरत अब्राहिम यांच्या अल्लाहवरील अविचल श्रद्धेचा आदरने सन्मान करते. कुर्बानी दिल्यानंतर त्यांचे मांस 3 भागामध्ये वाटले जाते. एक भाग कुटुंबासाठी, दुसरा नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी आणि तिसरा भाग गरीब आणि गरजू लोकांसाठी दिला जातो. यातून दान धर्म आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व दर्शविले जाते. हा सण मुस्लिम समाजात एकता आणि बंधुतेचे भावना वाढवतो. हा सण
रमजान ईद उल फित्र नंतर सुमारे 70 दिवसांनी येतो। या दिवशी पवित्र मक्का शहराची वार्षिक तीर्थयात्रा हज देखील पूर्ण होते। कुर्बानीचे नियम पाहूया। कुर्बानीसाठी निवडलेला प्राणी शारीरिकदृष्ट्या निरोगी असावा। कुर्बानी देण्यापूर्वी अल्लाहच्या नावाने दुआ प्रार्थना केली जाते। केवळ अल्लाहची मर्जी मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी कुर्बानी दिली जाते। कुर्बानीचे मांस गरजूपर्यंत पोहोचविणे हे महत्त्वाचे मानले जाते। काही मान्यतेनुसार कुर्बानी देणे बंधनकारक नसून जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर तुम्ही तुमच्या वेळेचे किंवा धनाचेही कुर्बानीच्या रूपात दान करू शकता। थोडक्यात बकरी ईद हा त्याग, निष्ठा आणि अल्लाहवरील श्रद्धेचा सण आहे। या दिवशी प्राण्यांची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव हजरत इब्राहिम यांच्या महान बलिदानाचे स्मरण करतात आणि समाजातील गरजू लोकांशी वाटून घेण्याचा संदेश देतात। खूप छान अशी माहिती। मित्रांनो, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल। मी आशा बाळगतो की बकरी ईद विषयी आपल्याला भरपूर असं माहिती व ज्ञान मिळालेलं असेल। कृपया करून आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळेल। व कमेंट मात्र आपण जरूर द्या। आमच्या चांगल्या कामाची व वाईट कामाची आम्हाला कमेंटमध्ये सूचना करा, जेणेकरून वाईट काम आपण सुधारून चांगलं काम करून आपल्यासमोर येऊ। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर चॅनल आपलं सतशः आभारी आहे। धन्यवाद।